नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मार्किंग बाय बघू शकता. आजचं वाढ आहे आपल्याला मित्रांनो नांदूर पठाराला जायचे बैल भरायचे आणि आपल्याला बैल न्यायच्यात पळवण्यासाठी निगोज जवळ या ठिकाणी. तर बघू शकता हे आपले साम्राज्य हे आमचे आजीबाई आहेत आणि या ठिकाणी आज खरपूजाचं इंजेक्शन मारायचं होतं मित्रांनो. तर आमच्या गावचे कार्यकर्ते योगेश शेटनवली या ठिकाणी आले होते. तर ते डॉक्टर बनले, धन्यवाद. त्यांनी इंजेक्शन वगैरे मारलेत. आमचे आईसाहेब आहे आणि आपले एवढं सम्राज्य. आजचं वातावरण पाहून घ्या मित्रांनो, एकदम टकाटक खटाखट असं वातावरण आहे. पावसाचं वातावरण आहे. आज 2-3 दिवस झाले पाऊस चालू होता. तर चला भेटूया लोकेशनला मित्रांनो. आता आपण आलो नांदूर पठारामध्ये आणि या ठिकाणी बघू शकताय आपला मित्र आहे कैलाश बोंटे आणि यांच्या भावाचाच भाडे. तर हा आपला मित्रांनो सबस्क्रायबर आहे. जर एक बोलायचं म्हणलं ना तर आम्ही क्लासमेट आहे, समर्थला आहे ना, सोबत होतो. तर चला आपण आता जायचं बैल भरण्यासाठी मित्रांनो. तर चला बैल भरण्यासाठी तिथे भेटूया. तर मित्रांनो आपण आलो आता देवराम शेठ बोंटे यांच्या घरी. तर त्यांच्या घरचा सास बघू शकताय कसा आहे ना, आले का नाही मित्रांनो. तर या ठिकाणी आपला हा बैल भरून जायचे पिंपळगाव रोठा. या ठिकाणी बघू शकता बैलला पाणी मारायचं काम चालू आहे आणि आपली या ठिकाणी गाडीमध्ये भरलं आहे. बघू शकता इथलं वातावरण आणि मालक वगैरे, तसंच सोमाशेठ वगैरे चौधरी आपले मित्रमंडळी. तर चला मित्रांनो भेटूया पिंपळगाव रोठामध्ये. तर मित्रांनो नांदूर पाठामध्ये बैल भरला होता आपण, या तुम्हाला सर्व दाखवलंच होतं. आणि आता आपण आहे कुठं माहिती का, पिंपळगाव रोठा या ठिकाणी. पिंपळगाव रोठा बघू शकताय त्यांचा बैल जो आहे ना सोन्या, म्हणजे त्यांचं घरचे वर्चस्व आणि त्यांचं सास तो आपण गाडीमध्ये भरला आहे. आणि समोर बघू शकता हे मालक शिवाजी शेठ भांबरे. तर हे आपले सर्व पब्लिक वरलं. तर मित्रांनो चला आता भेटूया डायरेक्ट नॉन स्टॉप जवळ गावामध्ये. तर फायनली आपण पोहोचलो आता घाटावरती आणि आपल्या मित्रांचा सास म्हणजे बैल. तर बैल गाडीमधनं खाली उतरायचं काम चालू आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू वगैरे. सर्वात जास्त इथं बघू शकता आमच्या गावातली गाडी पण आली मित्रांनो, जी काय आहे काश नंदवली यांची गाडी आणि त्यांचा घरचा सास. तर इथला व्ह्यू वगैरे बघू शकता. तर मित्रांनो बैल या ठिकाणी बांधलेत आणि बघू शकता घोडी वगैरे. तर गावाकडे असे मैदान वगैरे असतात, म्हणजेच बैलगाडा शर्यत असते मित्रांनो. बघू शकता तुम्ही सर्व इथलं लोकेशन वगैरे. अतिशय उत्कृष्ट असं इथलं वातावरण आहे आणि बघू शकता इथलं हे सर्व काही वस्तू वगैरे. तसंच गावच्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही म्हणले ना भंडारा गुलाल वगैरे जो असतो ना, तो या ठिकाणी असा ह्या पद्धतीने विकला जातो. हे बघू शकता इथलं वातावरण. तर इथं भेटले तर आपल्याला आपल्या गावचे शिरतर साहेब बघू शकते, त्यांचं दुकान आहे. बघू शकता हे असं विकलं जाते. हे आपले शिरतर साहेब. नमस्कार नमस्कार शिरतर साहेब, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो चला आपण आता घाटावर. मित्रांनो या ठिकाणी ना आपण गाडी लावली पार्किंगला आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकताय आपण बरे सोडले ते. नंतर या ठिकाणी आवडीचे काही आपले निरुडचे जे आहे हांड्यावाला देवा या साईडचे मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर दादा तुम्ही कुठून आले? निरगुड सर. तुम्ही किती बैल घेऊन आले? आमचे 2 बैल आहेत. मित्रांनो बघू शकता या साईडला, बघू शकता या साईडला की त्यांचे 2 बैल घेऊन आले आहेत. दादा तुम्ही कुठले? आम्ही रांजणी, सर्वज्ञ मित्र मंडळ रांजणी. तर मित्रांनो हे राजनी ओळखी का? रक्त राजनी रांजणी भक्त. तर हे राजनीचे बघू शकता हे सर्व मित्र परिवार आहे त्यांचा. तर या साईडला बैल बांधलेत. आज या घाटावरती बैल घेऊन आलेत. तर तुम्ही सांगू शकता हा घाट कुठला आहे? हा आत्ताचा येतालचा जवळ मित्रांनो हा घाट आहे जवळ निगोज, जो की निगोज निसर्गच्या मध्यभागी पडतो. तो इथला घाट आहे. बघू शकते आपला जो हांडेवाला देवा आहे त्यांचा मित्र परिवार सोबत आहेच आपल्या, परंतु त्यांचा आहे ना जो बैल पाल्या बघू शकता तो या ठिकाणी आणले त्यांनी. हा त्यांचा मित्र परिवार आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, झूम जेवढी कराल तेवढं कमीच आहे. ह्या ठिकाणी गावचे घाट असतात ना, तर अशा पद्धतीचे असतात जे की 4 ठिकाणी 4 बैल पुढे घोडी असते. बघू शकता तुम्ही इथं सर्व पब्लिक उभी आणि साईडला बघू शकता भोंगेवर. तर बघा बैल वगैरे सुटले मित्रांनो, बघू शकता तुम्ही सर्व बघू शकताय. आवाज एवढा देतो तेवढा कमीच आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 13 सेकंद पडले. तर अशा पद्धतीने गावचे घाट भरले जातात. तर कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्याकडे कशा पद्धतीने घाट पडले. तर मित्रांनो घाट आम्हाला तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवला असनच. तर आता आहे आपल्या घरचा सास म्हणजे आपल्या गावातले सर्व बैल. तर तुम्हाला माहिती आहे आपण आता आले कुठे. तर आपले सर्व मित्रमंडळी बघू शकता तुम्ही आणि जी गाडी आहे ती तुम्हाला माहिती दाखवली असेल. त्या टपावरती आपले मित्रमंडळी बसले, तिची गाडी आहे. तर या ठिकाणी पप्पूदारा मित्रमंडळ नळवणे आणि मंडळाचे बघू शकताय या ठिकाणी मुक्त आहे आपली आणि पप्पूदारा मित्रमंडळ नळवणे.
तसेच तुम्ही बघितलं असं मागाशी टापावरती बसलेले आपली मित्रमंडळी या ठिकाणी आहेत आणि सर्व मित्रमंडळी आपलं. तर आता गाडा झोपायचं मित्र बघू शकताय, हे आहे आपल्या घरचा आपल्या गावचा साज. तर आता गाडा झोपण्यासाठी चाललेला बहीण आपला डायमंड. तर मित्रांनो आलो पावभाजी करायसाठी, भरपूर दमलो होतो आणि ब्लॉग वगैरे भरपूर काढल्यात. तुम्ही बघू शकताय आपण आहे आता कल्याणी पावभाजीवरती. तर मित्रांनो ह्या ठिकाणी ना पावभाजी आपला आलेली आहे, बघू शकता क्वालिटी. अजून आपला खाऊन बघायची. तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता बघितले पावभाजी वगैरे खाल्ले. तसं बोलायचं म्हणलं तर या ठिकाणी पावभाजी आहे आणि कल्याणी ओली भेळ सेंटर आणि प्लस वडापाव सेंटर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गर्दी वगैरे एकदम अतिशय उत्कृष्ट आहे. तर पावभाजी वगैरे खाल्ली आपण या आणि आपल्या गाडीमध्ये जे बैल आले ते त्यांचा पण झाले मित्रांनो बघू शकता आपली पुढं मार्केट मध्ये. तर गाडीमध्ये बैल भरलेले आहेत. तर बघू शकता या ठिकाणी बाळासाहेब शिरकर त्यांची गाडी म्हणजे आपल्या बाजूच्या गावामधले एक अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं व्यक्तिमत्व मित्रांनो बघू शकताय. आणि ही आपली मालकीनबाई ज्यांचा बैल आहे सोन्या. तर गाडीमध्ये बैल वगैरे भरले बघू शकता तुम्ही. तर आता जायचं मित्रांनो आपल्याला परत ज्या पॉईंटला त्याच पॉईंटला. तर मित्रांनो बघू शकता इथला पूर्ण व्ह्यू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब वगैरे करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, अक्षय आणि या व्लॉगमध्ये. धन्यवाद.